दोन बातम्या मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. पहिली बातमी ती अशी आहे की 2050 सालापर्यंत असं म्हणतात की भारत जगातली आर्थिक सुपर पॉवर होणार आहे. आणि आकडेवारीच्या भाषेत बोलायचं तर भारतातल्या प्रत्येक माणसाचं वार्षिक उत्पन्न 25 लक्ष रुपये होणार आहे. म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाचं किमान उत्पन्न महिन्याला 2 लक्ष रुपये असणार आहे. एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या मध्यम वर्गाला पेन्शन, पुणे आणि पर्वती हे तीनच स्वप्न असायचे. हे झालं की जीवनाची इति कर्तव्यता झाली. आत्ताच्या नव्या पिढीची स्वप्न खूपच विशाल आहेत, खूपच पलीकडे गेलेली आहेत. उद्याची भाकरी कशी मिळेल आणि माधुकरी मागावी लागेल अशी कोणालाच काळजी नाही आहे. मग जर आपली वास्तविकता जीवनाची जर इतकी पलीकडे गेलेली आहे, इतकी पलीकडे गेली आहे की तुमची जी सगळी नवी पिढी आहे, तुमची सगळी वास्तविकताच वेगळी आहे. उद्या खायला मिळणार नाही असा तुमच्यापैकी एकालाही मला वाटत नाही की प्रश्न पडलेला आहे. तुमच्या खिशामध्ये मोबाईल आहे, खांद्यावरती लॅपटॉप आहे, तुमच्या कमरेखाली मोबाईल आहे, तुमच्या अंगावरती जीन्स आहेत, तुमच्या पायात स्प्रिंग आहे आणि तुमच्या मनात खूप दूरदूरची मोठी मोठी स्वप्न आहेत. नजरेमध्ये तारका आहेत. जीवनाचं अख्खं सौंदर्य आज तुम्ही अनुभवता आहात. ही जी तुमची नवी पिढी आहे, मला अक्षरशः वाटतं की तुमची लॉटरी लागली आहे. तुमची लॉटरी तारुण्याची तर आहेच आहे, पण सोबतच अशा काळात तुम्ही तारुण्यात आला आहात की जेव्हा भारत सुपर पॉवर बनू घातलेला आहे. ही झाली चांगली बातमी. एक दुसरी बातमी आहे ती अशी की या यशाची काही तुम्हाला किंमतही मोजावी लागणार आहे. आणि ती किंमत काय असणार आहे? तुम्ही तारुण्यात प्रवेश केला, कॉलेजचं शिक्षण संपायला आलं असेल किंवा संपेल असं मी मानतो. पुढे काय होणार आहे तुमचं? 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमचं पुढे काय होणार आहे? सुपर पॉवर इंडियामध्ये किंवा 2 लक्ष रुपये मासिक जेव्हा उत्पन्न सरासरी होणार आहे तेव्हा तुमचं काय होणार आहे? तर तुमचे 3 ऑप्शन्स तुमच्यासमोर आहेत, 3 पर्याय आहेत. पर्याय असा आहे, पहिला पर्याय, आत्ता 2 वर्षापूर्वी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक प्रथम पृष्ठावरती एक बातमी होती. बातमीचं हेडिंग असं होतं, केप्ट इन डार्क अबाउट फादर्स डेथ, ही रेसेस टू विन. बाप मेला याच्याविषयी अनभिज्ञ, तो धावून रेस जिंकला. गोष्ट केरळच्या सुजित कुट्टन नावाच्या एका तरुण मुलाची आहे आणि खरी कथा आहे. या सुजित कुट्टनचे आई वडील दोघेही स्वतः धावपटू होते, प्रांत पातळीचे, केरळ पातळीचे होते. त्यांचं पहिल्यापासून स्वप्न की आपल्या मुलाने राष्ट्रीय खेळाडू व्हावं. तसंच स्वप्न त्यांनी त्याला दाखवली, तशीच त्याच्यामध्ये ॲम्बिशन जी आहे ती चेतवली. त्याचं ट्रेनिंग केलं आणि प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, लातूर पॅटर्नसारखं धाव धाव धाव. आणखी ज्या दिवशी त्याची राष्ट्रीय पातळीची धावण्याची रेस होती आणि त्याच्यामध्ये प्रथम यावं असं त्याचं स्वप्न होतं आणि त्याच्या आईवडिलांचं स्वप्न होतं, दुर्दैवाने त्याच दिवशी त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. वडील ICUमध्ये भरती करण्यात आले आणि हा मैदानाच्या ग्राउंडवर रेसची तयारी करतो आहे. आणि ज्यावेळी हा धावायला लागला त्याचे वडील अतिशय सिरियस झाले आणि दुर्दैवाने ज्यावेळी तो जिंकला त्याचवेळी त्याचे वडील इकडे मरण पावले. जेव्हा तो त्या व्यासपीठावर उभं राहून पदक स्वीकारत होता तेव्हा त्याला माहीत नव्हतं की आपला बाप मेलेला आहे. प्रश्न, ही बातमी वाचली तेव्हा माझ्या मनात असा आला की तो सुजित कुट्टन काय मिळवायला धावत होता, किंवा त्याच्या आईवडिलांनी देखील त्याला काय मिळवण्यासाठी, कोणती रेस जिंकण्यासाठी त्याला एवढं धावत होते. कोणती रेस आपल्याला जिंकायची आहे?
आपला बाप मरतो आहे तरी आपण रेसच धावतो आहोत, असं तर आपलं होणार नाही आहे. म्हणून पहिला पर्याय आहे सुजित कुट्टन, रेसचा घोडा बनण्याचा. लहानपणापासून मुलांना आपण हा रेसचा घोडा बनायला तयार करत असतो. बालवाडीमध्ये ॲडमिशनपासनं. माझ्या बहिणीची एक मैत्रीण आहे, मुंबईला असते, तिच्या मुलीला KGमध्ये ॲडमिशन. त्या ॲडमिशनसाठी आजकाल परीक्षा घेतात की KGमध्ये देखील चांगलीच मुलं आली पाहिजे आमच्या शाळेच्या, म्हणून परीक्षा घेतात. म्हणून त्याच्या आईने या 2 वर्षाच्या मुलाला KGमध्ये परीक्षा पास व्हावी, एंट्री, म्हणून त्याला ट्युशन लावली. सुजित कुट्टनची रेस सुरू झाली. आणि मग 8वी झाली की कोचिंग क्लासेस सुरू झाले. 10वी झाली की त्या काळात मेरिटला यायची रेस होती. मग 12वी मग कोचिंग क्लासेस, प्रोफेशनल एक्झामिनेशन, कोटाची परीक्षा असेल, तयारी असेल, लातूर पॅटर्न असेल, आपण सर्व आपल्या मुलांना रेसमध्ये धावायला ट्रेनिंग देत असतो. त्यांना सुजित कुट्टन बनायला मजबूर करत असतो. प्रश्न आपण एकच विचारायला विसरतो की कसली रेस तो धावतोय. दुसरा जो पर्याय आहे, आपण सर्वांनी आपल्या पुराणामध्ये हरिश्चंद्राची गोष्ट ऐकली आहे. हरिश्चंद्राला एक स्वप्न पडलं आणि जे स्वप्न पाहिलं ते वास्तवात आणण्यासाठी हरिश्चंद्र शेवटी स्वतःला विकायला गुलामाच्या बाजारात उभा राहिला. आणि हरिश्चंद्र जेव्हा उभा राहिला तेव्हा हरिश्चंद्र राजा होता, पण आता विक्रीला काढला आहे गुलामांच्या बाजारात. त्याची किंमत काय मिळेल, तर तो जो विक्री करणारा एजंट आहे तो हरिश्चंद्रची बोली लावताना जाहीर करतोय, बघा बघा याचे बाहू कसे आहेत, त्याचा चेहरा कसा आहे, तेजपुंज चेहरा आहे, याचं नाक कसं धारदार आहे, याचे डोळे कसे सिंहासारखे आहेत, छाती कशी आहे बलदंड, आणि याची किंमत बोला. आणि हरिश्चंद्रची किंमत बोलली जात आहे. दुसरा पर्याय तुमच्यासमोर आहे, तो हरिश्चंद्र बनण्याचा आहे. तुमची जे काही स्वप्न आहेत त्या स्वप्नासाठी विक्रीसाठी कुठेतरी बाजारामध्ये उद्या लेबर मार्केटमध्ये उभं राहावं लागणार आहे. आणि त्या लेबर मार्केटमध्ये तुमची बोली लागणार आहे. आणि त्या बोलीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त किंमत मिळावी म्हणून तुम्हाला आपला बायोडेटा बनवावा लागणार आहे. आणि त्या गुलामाच्या एजंटपेक्षा आणि बायोडेटामध्ये काहीही फरक नाही. बघा बघा माझ्याकडे, मी किती शिकलो आहे, माझी पर्सनॅलिटी कशी, मी किती वर्कशॉप अटेंड केलेले आहेत. गुलामाच्या बाजारामध्ये आपली बोली लागते. हा आपला दुसरा पर्याय आपल्यासमोर आहे. आणि आपल्यासमोर तिसरा पर्याय जो आहे तो मी अल्बेर कामूच्या पुस्तकात वाचला. द मिथ ऑफ सिसिफस नावाचं एक त्याचं सुंदर पुस्तक आहे. अल्बेर कामू हा नोबेल पारितोषिक विजेता लेखक. हा सिसिफस कोण आहे आणि थोडं नीट समजून घेतलं पाहिजे सिसिफस कोण आहे, कारण आपलं नातं आहे सिसिफसशी. हा सिसिफस जो आहे हा ग्रीक पुराणामधलं एक पात्र आहे. आणि आपल्याकडे जसं आहे की कोणी ऋषी तप करायला लागला, राजा बलदंड झाला की इंद्र घाबरतो, त्याचं आसन डळमळीत होतं, तसं ग्रीक काळात देखील तसंच होतं. सिसिफस अतिशय पराक्रमी पुरुष आहे आणि म्हणून देवांनी त्याला शाप दिलेला आहे. आणि शाप काय सिसिफसला आपल्या डोळ्यासमोर आणा. एक प्रचंड मोठा उंच पर्वत आहे, त्याच्या पायथ्याशी सिसिफस उभा आहे आणि त्याच्यासमोर एक खूप मोठी शिळा आहे. आणि सिसिफसला सजा अशी आहे की शिळा त्याने ढकलत 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 पूर्ण जोर लावून, पूर्ण शक्ती लावून त्या डोंगराच्या वरती, डोंगर माथ्यापर्यंत चढवायची. घामाघूम होऊन सिसिफस आपला स्नायू वापरून ती शिळा चढवतो आहे आणि ती शिळा डोंगर माथ्यावर पोचली आणि सिसिफसने एक जरी श्वास घेतला की ती शिळा गडगडत गडगडत खाली येते. मूळ जिथून तळाशी निघाली होती तिथे येऊन ठेपते. आणि सिसिफसची सजा हीच आहे की त्याला परत यावं लागतं आणि परत शिळा वर ढकलावी लागते. मी शिळा का ढकलतो आहे सिसिफसला माहीत नाही. या सजेचा अंत काय हेही सिसिफसला माहीत नाही. त्या सजेला अंतच नाही. हीच मुळी सिसिफसची सजा आहे. स्वप्न पाहिल्याची सजा, पराक्रमी होऊ बघल्याची सजा. कदाचित शिक्षण संपल्यानंतर जेव्हा आपलं व्यावसायिक जीवन सुरू होतं, आपली सिसिफसची सजा सुरू होते. दिवस उगवतो, सकाळ होते,
8 वाजतात आपण तयार होतो आणि दिवसाचा धोंडा आपण वर 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 ढकलायला लागतो. दिवसभर आपण घामाघूम होत होत तो धोंडा ढकलत 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 वर नेतो आणि वर तो धोंडा नेला दिवसाचा. रात्र झाली, सकाळी उठावं तर धोंडा पुन्हा पायथ्याशी असतो, पुन्हा दुसऱ्या दिवसाचा धोंडा आपल्याला वर. आयुष्य हे जणू धोंडा वर नेण्याचा आणि तो धोंडा परत खाली येण्याचा आणि सकाळी 7:50ची लोकल पकडण्याचा, अशी आयुष्य हे सिसिफसची सजा होऊन जाते. म्हणून मित्रांनो, तुमच्यासाठी वाईट बातमी अशी आहे की ही जी सुपर पॉवर इंडिया असणार आहे त्याच्यामधलं हे उत्पन्न तुम्हाला हवं आहे, हे सुपर पॉवर होणं आपल्याला हवं आहे, पण त्याची किंमत मात्र या 3 पर्यायांपैकी एक किंवा तिन्ही पर्यायांच्या रूपात आपल्याला द्यावी लागणार आहे. म्हणून आपल्यासमोर प्रश्न असा आहे खरं म्हणजे की या जीवनाचं काय करू. या यशाची किंमत या युवा पिढीला, 21व्या वर्षात प्रवेश करणाऱ्या युवा पिढीला यशाची किंमत अशीच द्यावी लागणार का. काय दुसरा पर्यायच नाही माझ्या जीवनाला. माझं जीवन म्हणजे एकतर सुजित कुट्टनचा रेसचा घोडा, नाहीतर गुलामांच्या बाजारामधला विक्रीला काढलेला गुलाम, आणि आता आयुष्यभर सजा भोगण्याचा शाप दिलेला सिसिफस. याशिवाय मला हे तिन्ही पर्याय नको आहेत आणि म्हणून मला वेगळा काहीतरी पर्याय शोधू द्या. इथून आपली सुरुवात होण्याची गरज आहे. म्हणून आजच्या दिवशी मी आपल्याला असं म्हणेन की हा जो सौदा आहे जीवनाचा, हा जो सौदा आहे यशाचा, हा फार महाग आहे. हा सौदा तुम्हाला मूर्ख बनवणार आहे. मूर्ख का बनवणार आहे. कल्पना करा की तुमच्याकडे हिरा आहे, एकच हिरा आहे, आणि तुम्हाला तो विकायचा आहे आणि कोणीतरी तुम्हाला त्याची किंमत ऑफर केली की मी तुम्हाला पोतं भरून माती देतो किंवा वाळू देतो, तर तुम्ही काय म्हणणार आहात. तुम्ही म्हणणार आहात की हिरा एकच आहे, तो अमूल्य आहे. वाळूचे कण काय समुद्रावरती अब्जावधी पडलेले आहेत. ज्याची संख्या जास्त असते ते मातीमोल असतं. तुमच्याकडे आयुष्य फक्त एकच आहे. देर इज नो वन्स मोर टू दिस लाईफ. पुन्हा येणार नाही आहे. फक्त एकच असलेलं आयुष्य आणि जगामध्ये ट्रिलियन्स अँड ट्रिलियन्स असलेले रुपये. मूल्यवान काय आहे. आणि हा आयुष्याचा एकमेव हिरा मी मातीमोल पैशांसाठी एक्सचेंज करणं, याच्याहून मोठा मूर्खपणाचा सौदा नाही. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला या मूर्ख बनण्यापासून वाचण्यासाठी आज आवाहन करणार आहे की आज एक संकल्प आपण करूया. तो संकल्प हा करूया की काय वाटेल ते होईल, पण निव्वळ पैशासाठी मी हे मला एकमेव मिळालेलं अमूल्य आयुष्य विकणार नाही. इतका मूर्खपणाचा सौदा मी करणार नाही. हा पहिला संकल्प आज आपण करूया. दुसरा प्रश्न काय होतो की पैसे मिळाले, समजा 2 लाख रुपये मी कमवायला लागलो महिन्याला, तरी काय होणार आहे. तर आपण असं करूया की हे लॉजिक आहे हे असंच याच ओळीमध्ये, या रेषेमध्ये अजून पुढे वाढवूया. काय होतं, खूप पैसा कमावला, अमाप पैसा कमावला, स्वप्नात मोजता येणार नाही एवढा पैसा कमावला, तर काय होतं. तर तुमच्या माझ्या काळामध्ये ज्या माणसाने असा एक पैसा कमावला त्याला आपण भेटायला जाऊ. तो माणूस म्हणजे बिल गेट्स. माणसाच्या, मानव जातीच्या अख्ख्या इतिहासामध्ये एका लाईफटाईममध्ये बिल गेट्सने एवढा पैसा कमावला आजपर्यंत कोणीच कमावलेला नाही. लोक आनुवंशिकतेने श्रीमंत म्हणून सुलतान किंवा श्रीमंत पैदा झाले, पण आपल्या लाईफटाईममध्ये कोणीच बिल गेट्स एवढा पैसा नाही कमावला एवढा त्याने कमावला. जगातला तो श्रीमंत यादीमध्ये नंबर 1 राहिला. वर्षानुवर्ष जगातला सर्वात अधिक श्रीमंत त्या यादीत राहिला, फोर्ब्स मॅगझिनच्या आणि फॉर्च्यून 500च्या. बिल गेट्स नंतर काय करावं. त्या पैशाचा जेवढा उपयोग करता येईल तेवढा केला, घर बांधलं मोठं, सगळी मजा गमती सगळ्या झाला, तरी त्याला कळे ना की करू काय या पैशाचं. आणि आज जो प्रश्न आपण चर्चा करतो की या एकदाच मिळालेल्या जीवनाचं काय करू, तोच प्रश्न बिल गेट्सच्या समोर दत्त म्हणून उभा राहिला की हे सगळे पैसे मिळवले पण या जीवनाचं काय करू.
या पैशाने काहीच पुढे मिळत नाही आहे. बिल गेट्सने काय केलं? बिल आणि मेलिंडा गेट्सने, नवरा बायकोने दोघांनी मिळून निश्चय केला आणि जगातलं आरोग्य आणि शिक्षण हे 2 प्रश्न आपण सोडवावे असं त्यांच्या मनाने घेतलं. ही संपत्ती अजून वाढवावी किंवा मायक्रोसॉफ्ट वाढवावी असं मनाने नाही घेतलं. हे 2 प्रश्न जगातले इतर लोकांचे सोडवावे हे त्यांच्या मनाने घेतलं आणि बिल गेट्सने आपली 55 अब्ज डॉलर इतकी संपत्ती सामाजिक कामाला दान करून दिली. जगाच्या इतिहासामधलं हे सगळ्यात मोठं दान आहे. पण नंतर त्याने त्याच्याहूनही मोठं दान केलं. तो काय म्हणाला? तो म्हणाला की हे पैसे मी कमवू शकलो म्हणजे या पैशापेक्षा माझ्याकडे काहीतरी अजून जास्त मूल्यवान आहे. आणि ते काय आहे? मी माझं स्वतःचं काय करणार आहे. आणि योगायोगाने ज्या टाईम मॅगझिनच्या ग्लोबल हेल्थ हिरोचा उल्लेख आत्ता झाला, त्या कार्यक्रमाच्या वेळी माझी बिल गेट्ससोबत भेट झाली, वर्ष 2005. आणि बिल गेट्स त्यावेळी असं म्हणाले की आत्ता तर मी गेट्स फाउंडेशनला माझा अर्धा वेळ देतो. रोज सकाळी 8 ते 12 मी मायक्रोसॉफ्टमध्ये एक ऑफिसमध्ये काम करतो आणि 1 ते 5 मी गेट्स फाउंडेशनचं सामाजिक सेवेचं काम करतो. पुढच्या वर्षीपासून मी मायक्रोसॉफ्ट पूर्णपणे सोडून देणार आहे आणि माझा पूर्ण वेळ मी सामाजिक सेवेला अर्पण करणार आहे. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ऐकलं तेव्हा माझा विश्वास नाही बसला, पण पुढच्या वर्षी खरंच त्याने ते केलं. आणि बिल गेट्स आता त्याचा 100% वेळ सामाजिक सेवेसाठी घालवतो. पण त्याच्याही पुढे चमत्कार घडला. आपल्याला माहीत आहे नंबर 1 आणि नंबर 2 मधली स्पर्धा किती तीव्र असते. टी व्हीवरती ती जाहिरात आपण बघतो. कसली जाहिरात आहे मला आठवत नाही, पण त्याच्यात ते मूल धावत धावत येतं आईकडे आपलं परीक्षा पुस्तक घेऊन, प्रगती पुस्तक घेऊन, आणि आईला म्हणतं की आई मला 90% मार्क मिळाले. आई काय म्हणते? त्याचं कौतुक नाही करत. आई म्हणते लेकिन राजू को कितने मिले. सगळं मूल्यांकन दुसऱ्याच्या तुलनेमध्ये. नंबर 2 आणि नंबर 1 मध्ये जीवापाड स्पर्धा असते. इतकी जीवापाड स्पर्धा असते की काय असतं याचं एक दुसरं उदाहरण सांगतो. आम्ही गडचिरोलीला शिबिर घेतो, विद्यार्थ्यांची, तरुणांची शिबिरं घेतो. एका शिबिरामध्ये मुंबईची मुलं होती आणि गडचिरोलीची आदिवासी मुलं होती. आम्ही त्यांना खेळामध्ये प्रश्न टाकला. प्रश्न असा टाकला की तुम्ही या गडचिरोलीच्या जंगलातनं जाता आणि अचानक वाघ धावून आला, काय करा? दोघं आहात, जोड्या केल्या होत्या. आदिवासी मुलांची जोडी होती. ते दोघं मुलं म्हणाले काय करायचं, दोघं मिळून लढू, जिंकलो तर दोघं जगू, मेलो तर दोघंही मरू. बरं. मुंबईची मुलं स्मार्ट होती. त्यातलं एक मुलगा फुरफुरलं. तो म्हणाले मी पळस सुटेन. तर मी त्याला म्हटलं अरे पण तू काय वाघापेक्षा जास्त गतीने पळणार आहेस? तो म्हणाला वाघापेक्षा जास्त गतीने पळावं लागत नाही, माझ्या सोबत्यापेक्षा जास्त गतीने मी पळालो. स्पर्धा माणसाला हे शिकवते. स्पर्धा माणसा आपल्या सोबत्याला, आपल्या मित्राला वाघाच्या तोंडी जी द्यायला लावते त्याला स्पर्धा असे म्हणतात. जगातली श्रीमंत नंबर 1च्या स्पर्धेमध्ये जेव्हा बिल गेट्स 1 वर होता तेव्हा त्याचा कायम स्पर्धक वॉरन बफे होता नंबर 2 वरती. आणि वॉरन बफेला कधी बिल गेट्सला हरवता नाही आलं. खूप प्रयत्न केला, नाही हरवता आलं. आता बिल गेट्सने अनायासे 55 अब्ज डॉलर संपत्ती देऊन टाकली. त्याचा नंबर घसरला. बिल गेट्स गरीब झाला आणि वॉरन बफेला लॉटरी लागली. तो नंबर 1 झाला. नंबर 1 श्रीमंत झाल्यानंतर वॉरन बफेने काय करावं? काही दिवसांनी वॉरन बफे म्हणाला अरे इथे काहीच नाही आहे. मला खूप वाटत होतं की नंबर 1 श्रीमंत होईन, काय मजा असेल, काय गंमत असेल. देर इज नथिंग हिअर. इथे काहीच नाही आहे, इथे काय करायचं, काय मजा नाही आपल्याला. आणि म्हणून मग या पैसे कमवण्याच्या रेसमध्ये अजिबात गंमत नाही आहे. आणि म्हणून मग मला देखील समाजाची सेवा करायची आहे. म्हणून त्याने देखील आपले 37 अब्ज डॉलर संपत्ती सामाजिक कामाला दान जाहीर करून दिली. अरे झालं काय, ही माणसं वेडी झालीत का? जगातली नंबर 1 श्रीमंत, नंबर 2 श्रीमंत. आणि त्याच्यातला अजून पुढचा चमत्कार अजून घडला की वॉरन बफेने काय करावं?
तो म्हणाला की मला पैसा कमावता येतो पण पैसा वापरता नाही येत सामाजिक सेवेसाठी, मला माहीतच नाही सामाजिक सेवा काय असते. मग माझ्यापेक्षा या बिल गेट्सला जास्त चांगलं समजतं सामाजिक सेवा कशी करायची, म्हणून त्याने आपला आर्च रायव्हल जो बिल गेट्स त्याच्या फाउंडेशनला 37 अब्ज डॉलर संपत्ती दान देऊन दिली. काय चमत्कार आहे बघा. जिथे पोचण्याचं स्वप्न देखील आपण बघू शकत नाही, पण त्या स्वप्नापायी आपण कायम सुजित कुट्टन बनायला तयार असतो. तिथे पोचून ही माणसं म्हणतात देर इज नथिंग हिअर, आणि मग ते आपलं सगळं ते पद सोडतात, सामाजिक सेवेचं काम स्वीकारतात. केव्हा? 40 वर्ष आयुष्याची घालवल्यानंतर. मित्रांनो, ते जर शहाणपण आजच आपल्याला मिळालं तर आपल्या आयुष्याची 40 वर्ष वाचलीत. त्यामुळे मी असं म्हणणार आहे की सामाजिक सेवा करायची असेल, समाजातले प्रश्न सोडवायचे असतील तर ते वयाच्या 60मध्ये आपण करूया वगैरे असं स्थगित करू नका. आयुष्य एकदाच मिळालेलं रत्न आहे, ते विक्रीलाही काढू नका. जे 40 वर्षांनी करू म्हणता किंवा करू म्हणाल, मग ते आजच का नाही? कारण हे जे आयुष्य मला मिळालेलं आहे हे जर मी विकणार नाही त्याचं काय करीन? तर मी तुम्हाला एक अपील करणार आहे की आजच रात्री झोपण्यापूर्वी एक पुन्हा दुसरा संकल्प करा. तो असा की काय वाटेल ते होईल, पण मी आयुष्याचं प्रयोजन काहीतरी शोधेन. आपली सगळी धाव जी आहे ते आयुष्याच्या आयोजनाचे प्रश्न सोडवण्यात जाते. घर 2 खोल्याचं 2 बेडरूमचं फ्लॅट कशी किमतीला पडेल, कार किती किमतीला पडेल, नोकरी किती कशी मिळेल, कुठे मिळेल, कोणत्या शहरात मिळेल, नवरा किंवा बायको कशी मिळेल, सगळे आयुष्याच्या आयोजनाचे हे प्रश्न आहेत. घरात साड्या किती किंवा सूट किती, जोडे किती वगैरे वगैरे वगैरे, हे सगळे आयुष्याच्या आयोजनाचे प्रश्न आहेत. आयोजनाचे प्रश्न सोडवण्यामध्ये सगळं आयुष्य निघून जातं. प्रश्न विचारायचाच राहून जातो की हे सगळं कशासाठी, याचं प्रयोजन काय, आयुष्याचं प्रयोजन काय. प्रयोजन नसेल तर त्या आयोजनाला काहीही अर्थ राहत नाही. हे सगळं बिगडी ठरतं जर प्रयोजनच नसेल तर. हा सगळा साज शृंगार करण्याच्या पूर्वी किंवा साज शृंगार आयुष्याचा करत बसण्याच्या ऐवजी पहिला प्रश्न विचारावा की माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय आहे. आणि तसा प्रश्न आपण विचारला की एकदम खाडकन आपल्याला प्रश्नच पडतो की खरंच आहे, माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय आहे, मी कशासाठी जगतोय, मी कशासाठी जगणार आहे. आणि जर मी स्वतःला विक्रीला काढणार नाही आहे तर मग मी जगू कशासाठी, माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय. विक्टर फ्रँकेल नावाचा प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट होऊन गेला. त्याचं एक दी मॅन सर्च फॉर लिव्हिंग मोठं सुंदर पुस्तक आहे. तर त्याच्यात एक कळीचं वाक्य तो म्हणतो, आपल्या हृदयावरती कोरून घ्यावं असं वाक्य आहे. तो म्हणतो की आपण सगळेच जगायचं कसं याच्या धावपळीमध्ये इतकं व्यस्त राहतो आयुष्यभर. दोज हू नो द व्हाय ऑफ लिव्हिंग हॅव नो प्रॉब्लेम्स अबाउट दी हाऊ ऑफ लिव्हिंग. जगायचं कशासाठी हे ज्यांना कळलेलं असतं त्यांना जगावं कसं ह्या बारक्यासारखे प्रश्न सतावतच नाही. म्हणून आयोजनाच्या प्रश्नात अडकण्याच्या अगोदर जगण्याचं प्रयोजन ठरवून घ्या, कारण इथे वन्स मोर नाही. म्हणून आज संकल्प करा रात्री झोपण्यापूर्वी की काय वाटेल ते झालं तरी आयुष्याचं प्रयोजन मी हमखास शोधून घेईन. हे आजचं जे जग आहे हे खरंच तुम्ही आणि मी सुखाने रात्री झोपावं या लायकीचं आहे का आज. या जगामध्ये आज जेव्हा आपण सर्व पोटभर जेवतो तेव्हा भारतातली 46% मुलं उपाशी आणि कुपोषित झोपतात. या जगामध्ये विदर्भातले आणि महाराष्ट्रातले आणि कर्नाटक आंध्रमधले 1 लाख शेतकरी गरिबीमुळे आत्महत्या करतात.
या महाराष्ट्रामध्ये आदिवासीला जगण्यासाठी काहीही साधन मिळत नाही आणि आशा दिसत नाही, म्हणून तो तरुण जो आहे तो हातामध्ये बंदूक घेऊन नक्षलवादी बनतो. या जगामध्ये धार्मिक द्वेषापायी डोक्यामध्ये वेड घेऊन माणसं एकमेकांचं खून करायला निघतात. मित्रांनो, या जगामध्ये प्रचंड दुःख आहे, प्रचंड अन्याय आहेत, प्रचंड विषमता आहे, प्रचंड विरोधाभास आहे, प्रचंड मोठे मोठे प्रश्न आहेत. तर एक संकल्प आपण करूया की हे जग जे आहे हे जग आजचं जगण्यासारखं नाही आहे. मला जरी हे मोठं गोंडच मिळालेलं आहे, गुलाबाचं जग मिळालेलं आहे, पण या जगातल्या अनेक लोकांसाठी, निम्म्या लोकांसाठी हे जग जगण्यासारखं नाही आहे. आणि म्हणून आपण संकल्प करूया की जशा जगात जन्माला आलो तशा जगात मरणार नाही. मरण्यापूर्वी हे जग बदलून जाईल. थोडंसं का होईना पण हे जग मी बदलवूनच जाईन. जन्माला आलो तसं जग मला मिळालं, पण माझ्या जगण्याला जर काही अर्थ असेल तर मरण्यापूर्वी हे जग तर मी थोडं तरी बदलून गेलंच पाहिजे, कारण हे आजचं जग जगण्यासारखं नाही आहे. मानव म्हणून जगण्याची मला लाज वाटावी या पद्धतीने आजचं जग जगत आहे, आणि म्हणून हे जग बदलवून जाईन असा संकल्प आपण करूया. अन्यथा या जगामध्ये जगण्याचे पर्यायच आपल्यासमोर ठेवलेच एवढे जातात की हे जग तुम्हाला काय म्हणतं, हे जग तुम्हाला खुणावतं. अगोदर तर आपण पर्याय ऐकले, पण अजून काय पर्याय देतं तुम्हाला हे जग? हे जग, आजचं जग तुम्हाला पर्याय देत आहे की तुम्हाला आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट हवा आहे का, की तुम्हाला ए राजा बनायचं आहे की सुरेश कलमाडी बनायचं आहे? हे जग आज असे पर्याय आपल्यासमोर देत आहे. तर या पर्यायांना जर आपल्याला सामील नाही व्हायचं आहे, या मार्गांना सामील नाही व्हायचं आहे, तर हे जग बदलल्याशिवाय मरण्यात काही मजा नाही. म्हणून आयुष्याचं आपल्याला प्रयोजन जर हवं आहे, ते प्रयोजन आपल्या अवतीभोवती पसरलेलं आहे, या सगळ्या जगात पसरलेलं आहे. म्हणून आपण संकल्प हा करूया की मरण्यापूर्वी हे जग मी हमखास बदलून जाईल. आता एक प्रश्न उरतो की हे जग मी बदलेन तर मी कसं बदलणार? काही दिवसांपूर्वी, 2 वर्षांपूर्वी लंडनला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो, आणि एक जो अनुभव आला तो आयुष्यात विसरणार नाही, म्हणून तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. अनुभव असा की ज्या कार्यक्रमाला गेलो होतो, जरा थोडी मोठ्या पातळीची मीटिंग होती, म्हणून आम्हा सगळ्या पाहुण्यांना पहिले लंडनमधल्या राणीच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये रिसेप्शनसाठी घेऊन गेलेत. राजकुमारांची भेट झाली. तिथून बाहेर आलो. लंडनमध्ये बकिंगहॅम पॅलेस आणि त्याच्या जवळच लंडनची पार्लमेंट आहे, इंग्लंडची पार्लमेंट आहे. तिथे हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये आमचं दुसरं रिसेप्शन झालं. तिथूनही बाहेर आलो. राजसत्ता आणि लोकशाहीची सत्ता दोघांची केंद्र अगदी जवळजवळ आहे, आणि या दोन्ही सत्तांच्या या इमारतींच्या समोर एका चौकामध्ये काही तरुण मुलं मुली उभे राहून निषेधाचे हातामध्ये फलक घेऊन उभे होते. माझ्या आयुष्यामध्ये राजसत्तेच्या ऐवजी मला या निषेध करणाऱ्या युवकांचं नेहमीच आकर्षण जास्त वाटलं आहे. म्हणून मी हे डेलिगेशन सोडलं आणि त्या युवकांच्या जवळ गेलो. कसले प्रोटेस्ट आहे? तर तिथे 3 गट होते उभे. एक गट होता तो इराकच्या युद्धामधनं ब्रिटनचं सैन्य परत घ्या अशी मागणी करणाऱ्या युद्धविरोधी शांततावाद्यांचा होता. दुसरा जो गट होता तो क्योटो प्रोटोकॉल सही करावी ब्रिटनने आणि पर्यावरणाची हानी थांबवावी, ग्लोबल वॉर्मिंग थांबवावं म्हणून मागणी करणारा पर्यावरणवाद्याचा होता. आणि तिसरा जो गट होता तो ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात जनता गरीब आहे, त्यांच्या हिताचे काही कार्यक्रम शासनाने सुरू करावे अशी मागणी करणाऱ्या गटाचा होता. हे 3 अगदी वेगवेगळे गट, त्यांचा परस्परांशी काही सरळ संबंध नव्हता, पण त्या तिन्ही गटांनी मिळून मागे एक कॉमन बॅनर लावला होता, मोठा बॅनर. आणि तो बॅनर जो होता त्या बॅनरवर असं लिहिलेलं होतं
बी द चेंज युअरसेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. जगामध्ये जे परिवर्तन घडावं असं तुम्हाला वाटतं, तुम्ही स्वतः ते परिवर्तन प्रथम व्हा. ते परिवर्तन आणा नाही, ते परिवर्तन बना. आणि वाक्य कोणाचं होतं? त्यांना खाली लिहिण्याची तसदी घ्यावीशी नाही वाटली. लंडनमध्ये त्यांनी मानूनच घेतलं की प्रत्येकाला माहीतच राहणार आहे की हे वाक्य महात्मा गांधींचं आहे. त्या म्हाताऱ्याला मरून 60 वर्ष झाली होती, पण मृत्यूनंतर देखील तो म्हातारा त्या दिवशी देखील ब्रिटनच्या राजसत्तेला आव्हान देत, शड्डू देत तिथे लंडनमध्ये चौकात उभा होता. आणि तो म्हातारा जे आव्हान देत होता ते ब्रिटिश सत्तेला होते की नाही मला माहीत नाही, पण तुम्हाला आणि मला ते आव्हान होतं की बी द चेंज युअरसेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. तर आपल्याला जर हे जग बदलायचं असेल तर एक सप्तसूत्री कार्यक्रम आपण बघूया. त्यातलं पहिलं सूत्र असं की परिवर्तनाची सुरुवात ही माझ्यापासून होणार आहे, माझ्या जगण्यापासून होणार आहे. मला स्वतःला परिवर्तन बनायचं आहे. परिवर्तन प्रीच नाही करायचं, प्रवचन नाही द्यायचं, इतरांचं परिवर्तन करायला मला निघायचं नाही. अगोदर मला स्वतःला परिवर्तन बनायचं आहे. अण्णा हजारे जेव्हा आव्हान देतात तेव्हा का अख्ख्या भारताचं हृदय धड 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 करायला लागतं? याचं कारण अण्णा हजारे स्वतः प्रथम परिवर्तन जगले, ते परिवर्तन बनले. बी द चेंज युअरसेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. मग हे कसं बनता येईल हे परिवर्तन? आपण कसं जगतो ही खरं म्हणजे जीवनातली सगळ्यात मोठी क्रांती असते. आणि ही प्रचंड मोठी सत्ता आहे. कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी सत्ता आहे. मी कसं जगतो याच्यात परिवर्तन आणणं. त्यासाठी दुसरी कोणतीच सत्ता लागत नाही. राजकीय सत्ता लागत नाही, आर्थिक सत्ता लागत नाही, कोणतीच सत्ता लागत नाही. फक्त स्वतःवरती सत्ता लागते. मी कसा जगतो वस्तुतः हा माझा मॅनिफेस्टो असतो. हे माझं घोषणापत्र असतं. हे जग कसं असावं असं मला जे वाटतं ते मी माझ्या जगण्यातनं माझं खरंखुरं मत प्रगट करत असतो. मी तोंडावाटे बोलतो ते खरं नसतं. दी वर्ड्स कॅन लाय, ॲक्शन्स डोंट. शब्द खोटं बोलू शकतात, तुमची कृती खोटं नाही बोलत. आणि म्हणून मी कसं जगतो याच्यातनं मी माझा जाहीरनामा प्रगट करत असतो की असं जग मला हवं आहे. मी जे जगतो, मी काय खातो, मी काय पितो, मी काय नेसतो, मी किती नेसतो, माझ्या वॉर्डरोबमध्ये कपडे किती, माझे जोडे किती, माझं घर कसं, मी वाहन कोणतं वापरतो, क्षणाक्षणाला माझ्या आणि तुमच्या प्रत्येक कन्झ्युमर बिहेवियरमध्ये आपण हे जग कसं असावं याविषयी आपलं मतदान जाहीर करत असतो. हेच आपण उलटवू शकतो. आणि यूज युअर नोट ॲज युअर वोट. हे जग कसं असावं याचं मतदान, तुम्ही काय वस्तू विकत घेता हे तुमचं मतदान आहे की जग तुम्हाला कसं हवं आहे. तुम्हाला जर हे जग पोल्युटेड नको आहे, तुम्हाला जर जग हे पृथ्वी गरम व्हावी असं आपल्याला वाटत नाही आहे. ग्लोबल वॉर्मिंग झालं तर आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राचं तापमान 6 डिग्री सेंटीग्रेडने वाढणार आहे. ठाण्याचं किती जातं मला माहीत नाही, पण उन्हाळ्यामध्ये ते 6 डिग्रीने अजून वाढलं अशी कल्पना करा. तर तुम्हाला काहीच त्रास नाही आहे. नागपूरचं तापमान 48 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत उन्हाळ्यात जातं, ते 54 डिग्री सेंटीग्रेड होईल. आणि त्या तापमानामध्ये जगाचं स्मशान होईल. आत्ताच बँकॉकमध्ये 3 महिने झाले पूर आलेला आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे. त्यामुळे सगळ्या पृथ्वीला ताप येतो आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे, आणि त्याला मी देखील हातभार लावतो आहे. परिवर्तनाची सुरुवात, मला जर 20 वर्षांनी हे ग्लोबल वॉर्मिंगने जगणं असह्य करायचं नसेल, माझं देखील आणि इतरांचं देखील, तर आजच मला परिवर्तनाला सुरुवात केली पाहिजे. माझ्या गरजा काय, त्या किती मला कमीत कमी करता येतील
मला किती कपडे लागतात, मला किती वाहन लागतं, मी पायी जाऊ शकत नाही का, मी सायकल वापरू शकत नाही का, मी लिफ्ट न वापरता पायऱ्यांनी वर चढू शकत नाही का, मला किती खोल्यांचं घर हवं, मी किती वीज वापरली पाहिजे, मी AC चालवलाच पाहिजे का. आपण हा प्रत्येक निर्णय घेत असताना आपण पृथ्वीला ताप आणत असतो. म्हणजेच आपण हा प्रत्येक निर्णय घेऊन पृथ्वीचा ताप उतरवू शकतो. अरे तुमची पॉवर तर बघा, काय तुमची सत्ता आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अजून क्योटो प्रोटोकॉल सही करू शकलेला नाही, पण आपण आपल्या जीवनामध्ये आजच संध्याकाळपासून क्योटो प्रोटोकॉल सही करू शकतो. व्हॉट अ पॉवर. एवढी प्रचंड सत्ता आपल्यापैकी प्रत्येकाला आहे. कारण आपण कसं जगतो याच्यामध्ये परिवर्तन करून आपण जागतिक परिवर्तनाची सुरुवात करू शकतो. म्हणून मी कसं जगणार, मी काय वस्तू विकत घेणार, कोणत्या वस्तू विकत घेणार, किती विकत घेणार, कशाला विकत घेणार, मला गरज आहे का, मी किती पैशासाठी माझं आयुष्य विकणार, मला किती बँक बॅलन्स हवं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण स्वतःसाठी सावधपणे घेतली पाहिजेत. नकळतपणे बेसावधपणे उत्तर घेतली जाऊ नये. कोणीतरी ठरवलं जगामध्ये आणि म्हणून मी ते प्रोग्राम रोबोटसारखं जगायला नको. नाहीतर मित्रांनो जीवन आपलं झालंच नाही. कोणीतरी आपल्या नावाने जगून घेत आहे. वी आर बीइंग लिव्ड, वी आर नॉट लिव्हिंग, वी आर बीइंग लिव्ड. आपण जगले जात आहोत. आपण कसं जगावं हे दुसरं कोणीतरी ठरवत आहे. TV चे जाहिरात लिहिणारे ठरवतात आहेत, किंवा नायकीचे जोडे बनवणारे ठरवतात आहेत, किंवा अजून हिरो होंडाचे मोटरसायकलवाले किंवा कारवाले ठरवतात आहेत की आपण कसं जगायचं. आपलं जीवन सगळे ते जगतात आहेत रे. आपण प्रोग्राम्ड रोबोट्स आहोत. तसं जर नको असेल तर माझ्या जीवनाचा प्रत्येक निर्णय मी सावधपणे घेतलं पाहिजे की हे जग जसं मला हवं आहे तसं मी जगलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये तसं जगण्याची आपण सुरुवात करू शकतो. त्याच्याने काय होईल का. पर्यावरणाच्या क्षेत्रात एक मोठं सुंदर वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की फ्लटर ऑफ अ टायनी बटरफ्लाय इन टिम्बक्टू. टिम्बक्टूच्या अगदी रिमोट जागी एका फुलपाखराने जरी आपले पंख फडफडवले तरी जग आज एवढं एकमेकांशी निगडीत आहे की इट कॅन ब्रिंग स्टॉर्म इन द पॅसिफिक ओशन. प्रशांत महासागरामुळे त्यामुळे वादळ उभं राहू शकतं. अरे कुठल्या तरी ट्युनिशियाच्या त्या तरुण मुलाने स्वतःला जाळून घेतलं आणि काय झाली, ट्युनिशियामध्ये राज्यक्रांती झाली. आणि कायरोच्या तहरीर स्क्वेअरमध्ये काही तरुण मुलं जमा झाले आणि तुम्ही पाहिलं की होस्नी मुबारकचं 30 वर्षाचं राज्य कोसळलं. आणि एका त्या अण्णा हजारेच्या आव्हानावरती काही माणसं दिल्लीत गोळा झाली आणि पुढे काय झालं इतिहास आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. एकाच माणसाने पंख फडफडवले. पंख छोटेच होते, काही गरुडाचे नव्हते, छोटेच पंख होते. पण आपल्या छोट्या छोट्या पंखात ही ताकद आहे की कुणास ठाऊक आपण पंख फडफडवले तर कुठे वादळ होऊन जाईल काही सांगता येणार नाही. कोणीतरी एक RTI टाकला आणि त्याच्यामध्ये ही माहिती मिळाली की ज्याच्यावरनं ए राजा जेलमध्ये शेवटी गेले. या देशातले मंत्री जेलमध्ये जाऊ शकतात हे पहिल्यांदा घडायला लागलं. एवढी मोठी राजकीय क्रांती मनमोहन सिंग ही क्रांती करू शकले नाहीत, सोनिया गांधी ही क्रांती करू शकल्या नाहीत, नितीन गडकरी देखील ही क्रांती करू शकले नाहीत, आणि सीताराम येचुरी देखील ही क्रांती करू शकले नाहीत. ही क्रांती एका सामान्य माणसाने केली. कोणी केली नावही माहीत नाही आपल्याला की तो कोणी RTI टाकला होता. अरे बघा तर खराच, पॉवर तर बघा सामान्य माणसाची. अशा युगात आपण आहोत की आपल्या छोट्याशा पंखांत फडफडल्याने कुठेतरी वादळ उभं राहू शकतं. मग कशाला ते पंख मिटता. उभारा ते पंख. छोटे असले तरी अतिशय सुंदर आहेत, नाजूक असले कोळे दिसले तरी त्यांच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. वादळ उभं राहणार आहे त्याच्याने. सुरुवात मला माझ्यापासून करू द्या. त्यामुळे सुरुवात आपण करायला हवी. मी कसं जगतो रोज याला सांस्कृतिक क्रांती म्हणतात. आणि तुमच्या माझ्यासारखी 6 अब्ज माणसं ही जी सांस्कृतिक क्रांती आपल्या जीवनात आणणार आहेत. आता कुरुक्षेत्राची लढाई
ही तुमच्या आणि माझ्या डायनिंग टेबलवर होणार आहे. आपण काय खातो त्याच्यावरनं हे जग तापमान वाढते की नाही वाढतं ते ठरणार आहे. अर्जुन आणि भीमपेक्षा काही आपण कमी बलवान नाही आहोत. रोजची लढाई आपल्या डायनिंग टेबलवरती, आपल्या घरामध्ये, आपल्या बाथरूममध्ये, आपल्या टेबल्समध्ये, आपल्या बेडरूममध्ये, आपल्या टॉयलेट्समध्ये, आपल्या गॅरेजमध्ये कुरुक्षेत्राची लढाई रोज लढली जाणार आहे आणि त्याच्यावरती या पृथ्वीचं भवितव्य ठरणार आहे. या पृथ्वीचे भवितव्य ठरवणारे तुम्ही आहात. एवढी प्रचंड ताकद आपल्या हातात आहे. म्हणून त्या परिवर्तनाची सुरुवात आपण करूया. अजून एक साधासा उपाय सांगतो. उपाय खूपच साधा आहे पण गजब उपाय. म्हणजे या उपायावर विचार करतो तेव्हा मला त्या म्हाताऱ्याच्या कल्पक वृत्तीचं आणि क्षमतेचं अचंबा माझा कधी थांबतच नाही. काही दिवसांपूर्वी निर्माणमधल्या एका तरुण मुलामुलीचं लग्न होतं. पुण्यात लग्न होतं. डॉक्टर जोडपं आहे, निर्माणमध्ये आहे. आणि त्यांनी मला ईमेलने प्रश्न विचारला की म्हणे तुम्ही खादी का घालता. आणि आम्ही लग्नात खादी घालावी असं आमच्या मनात कधी कधी येतं, पण खरंच खादी का घालावी. मला हा प्रश्न क्वचितच कोणा तरुणाने विचारला आहे. मी खादी का घालतो तर मी त्याला उत्तर लिहिलं. जे उत्तर लिहिलं तेच तुमच्यासमोर मांडणार आहे की आपण खादी घालावी. नंबर 1, त्यामुळे आपण शेतकऱ्याच्या आत्महत्या वाचवू शकतो. कारण खादी कापसाची बनते. कापसामुळे शेतकऱ्याला शेतमालाला भाव मिळतो. आज विदर्भातला किंवा कर्नाटक आंध्रचा शेतकरी मुख्यतः जो आत्महत्या करतो आहे तो कापसाचा शेतकरी आहे. त्याच्या कापसाला भाव मिळत नाही. आपण कापसाची वस्त्र नेसू तर कापसाला भाव मिळेल, वाढेल कापसाचा भाव, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील. मनमोहन सिंगाची प्राईम मिनिस्टरचं पॅकेज जे करू शकलं नाही ते आपण करू शकतो. मी खादी जर घातली तर त्या खेड्यामधल्या मजूर बाईला, जिला दुसरी कोणतीच मजुरी मिळत नाही आणि संध्याकाळी माझ्या मुलाला काय खाऊ घालू आणि चुलीवरती मी काय शिजवू हा प्रश्न तिला पडतो. त्या बाईला खादीचं सूत कातून 80 रुपये रोज मिळू शकतो. तिच्या घरी तिच्या चुलीवरती स्वयंपाक शिजेल आणि तो शिजेल जर तुम्ही आणि मी खादी घालू तर. भारतामध्ये रोज 5 लाख घरांमध्ये स्वयंपाक होतो कारण काही माणसं खादी घालतात. मी जर खादी घातली तर पॉलिएस्टरचं जे कापड आहे ते समुद्रामधनं ऑइल प्रॉडक्ट काढून पेट्रोलियम प्रॉडक्टपासून पॉलिएस्टर कापड बनतं. ते पर्यावरणाला हानी करतं, ग्लोबल वॉर्मिंग करतं. खादी ही पर्यावरण स्नेही आहे कारण त्याच्यात कुठेच पर्यावरणाला हानी होत नाही. मी ग्लोबल वॉर्मिंग थांबवतो. मी जर खादी घातली तर मी माझ्या गरजा कमी करतो. मी साधेपणाला वोट देतो कारण खादीमध्ये फार फॅशन करताच येत नाही रे. मी साधेपणाला वोट देतो. मला जसं जग हवं आहे तसं जग बनवायची मी सुरुवात करतो. खादी मी जर घातली तर मी हृदयाने त्या गरिबासोबत स्वतःला जोडून घेतो. आणि शेवटी खादी मी जर घातली तर स्वातंत्र्याच्या युद्धाच्या वेळीची जी काही भावना होती, आज स्वातंत्र्याचं युद्ध नाही आहे पण त्या भावनेसोबत मी स्वतःला जोडून घेतो. 6 हेतू, एका दगडात 6 पक्षी. एका दगडात 2 पक्षी मारले अशी मराठीत म्हण आहे. एका दगडात 2 पक्षी मारणारा खूप हुशार मानला जातो. तुम्ही एका दगडात 6 पक्षी मारू शकता. म्हणून आपण कसं जगू शकतो आणि त्या जगण्यात छोट्या छोट्या बदलातनं आपण किती मोठ्या बदलाला वोट देऊ शकतो, नव्हे त्या बदलाची सुरुवात करू शकतो. आपण किमान वर्षाला 2 ड्रेस तरी खादीचेच घालू. छोटासा संकल्प, फार काही लागत नाही. एक मात्र अजून सांगणार की तुमच्या आणि माझ्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीने जरूर फुलपाखराचे पंख फडफडवले जातात पण कदाचित तेवढंसं पुरेसं नाही आहे. आणि म्हणूनच त्यासोबतच मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा परिवर्तनाची कोणती चळवळ होते तेव्हा त्याच्यामध्ये आपण हमखास सामील झालंच पाहिजे. तिथे देखील आपण सामील होताना काय नेता बनण्याची अपेक्षा करायची गरज नाही आहे. पण लंकेवरती पूल बांधायला रामाला अनेक खारींची गरज होती. एक खार बनण्याची आपली तयारी पाहिजे.
आणि म्हणून जेव्हा जेव्हा राष्ट्रीय परिवर्तनाची काही मोठी चळवळ होते किंवा राज्यामध्ये परिवर्तनाची चळवळ होते, समाज परिवर्तनाची चळवळ होते, तिथे मी त्यासोबत उभं राहायला पाहिजे. कधी मेणबत्ती घेऊन, कधी SMS पाठवून, कधी ईमेल पाठवून, कधी मिस कॉल पाठवून, आणि कधी कधी एवढंसं पुरेसं नसतं, कधी कधी गरज असेल त्यासाठी जेलमध्ये देखील जाऊन, कधी कधी उपोषणामध्ये देखील सामील होऊन. 6 अब्ज लोक या जगात आहेत. अनेक प्रश्न असे जागतिक आहेत की जगातल्या सर्व महासत्तांना कळलं पाहिजे की या जगातल्या सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या माणसांना काय हवं आहे. आपल्याला युद्ध नको आहे, आपल्याला अणुबॉम्ब नको आहेत, हे कळलं पाहिजे यांना. तर असे जेव्हा मोठे प्रसंग येतात, त्या मोठ्या चळवळीमध्ये देखील आपण त्याला शक्ती द्यायला, आपल्या शक्तीसोबत उभं राहायला पाहिजे. अजून काय करता येईल आपल्याला? अरे, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला समर्थन देणारा स्वतःच्या जीवनात कसं काय भ्रष्टाचार जगू शकतो? म्हणजे आपल्याला एकीकडे राजकीय भ्रष्टाचार संपवलाच पाहिजे लोकशाही वाचवायची असेल तर. जनलोकपाल बिलाला आपण समर्थन दिलं पाहिजे, पण सोबतच माझ्या जीवनामध्ये भ्रष्टाचार करणार नाही, लाच देणार नाही, लाच घेणार नाही, पुढे अजून लाच सहन करणार नाही. काही मूल्यांसाठी जर मी कधीच उभा नाही झालो तर ही मूल्य जगातनं गायब होऊन जातील, आणि गायब झाल्यानंतर मला फक्त स्मशानक्रिया करायची संधी मिळणार आहे. आणि ह्या मूल्यांना जी जगण्यासाठी आवश्यक आहे, जगात न्याय आवश्यक आहे, जगामध्ये भ्रष्टाचार नसणं आवश्यक आहे, तर मला वाचवलं पाहिजे त्यांना. असं नाही होऊ शकत की त्याची प्रेतयात्रा निघत असेल, कोणी न्यायाचा खून करत असेल, मी मुकाट बघत राहीन आणि मग अपेक्षा करीन की माझ्या जीवनात मला न्याय मिळणार आहे. हिटलरच्या वेळी जेव्हा जर्मनीमध्ये लाखो लोकांना मारण्यात आलं, त्याचे जे सैनिक होते अचानक रात्री यायचे आणि काही लोकांना जीव म्हणून पकडून न्यायचे. त्या अनुभवावरती त्यावेळेच्या एका कवीने कविता लिहिलेली आहे. पण तो असं म्हणाला की त्यांनी जेव्हा जीवांना पकडलं आणि कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये घेऊन गेले, तेव्हा मी म्हणालो मी थोडीच जीव आहे, मला काय त्याचं. आणि त्यांनी जेव्हा कम्युनिस्टांना पकडलं, हिटलरच्या सैनिकांनी असं एक एक लोकांना पकडत नेले, त्यांनी जेव्हा कम्युनिस्टांना पकडलं आणि गोळ्या घातल्या, तेव्हा मी म्हणालो मी थोडीच कम्युनिस्ट आहे. आणि त्यांनी जेव्हा रशियावर हल्ला केला आणि रशियनांना गोळ्या घातल्या, तेव्हा मी म्हणालो मी थोडीच रशियन आहे. आणि मग तो शेवटी म्हणतो की असं मी आजपर्यंत स्वतःला सुखरूप ठेवत आलो, पण आज माझ्या दारावरती टक 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 होत आहे आणि मला वाचवायला कोणीच उभं राहत नाही. दुसऱ्यासाठी न्यायाचा जेव्हा बळी दिला जातो, तेव्हा जर मी उभा राहिलो नाही तर माझ्यासाठी देखील न्याय मिळण्याच्या प्रश्नावर कोणीच उभं राहत नसतं. म्हणून एकीकडे माझ्या जीवनामध्ये छोटे छोटे परिवर्तन मी करत असताना मोठ्या परिवर्तनांना देखील मी समर्थन दिलं पाहिजे. मी असं नाही म्हणू शकत की मला काय त्याचं, कारण हे सगळं जग एकच आहे. हो, कवी म्हणतो की सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्स अँड साऊथवर्ड्स. आफ्रिकेमध्ये जंगलतोड होते, मोठमोठ्या कंपन्या लाखो किलोमीटर जंगल तोडून नेतात आहे, जंगलतोड होते आहे, आणि त्यामुळे आफ्रिकेच्या उत्तर भागामध्ये असलेलं सहारा वाळवंट हे दक्षिणेकडे पसरत चाललं आहे. जंगलतोड होते आहे, वाळवंट दक्षिणेकडे पसरत आहे. सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्स अँड साऊथवर्ड्स, स्लोली बट रिलेंटलेसली. सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्स. सहाराचं वाळवंट दक्षिणेकडे पसरत चाललं आहे, वाढत चाललेलं आहे. उत्तर भागामध्ये जगाची जी मंडळी राहतात, युरोपमध्ये, जगाच्या नॉर्थमध्ये राहणारी सगळी जी समृद्ध श्रीमंत देश आहेत, ते काय म्हणतात, मला काय त्याचं, ते सहारा वाळवंट जाईना का दक्षिणेला, मी तर उत्तरेत आहे. कवी म्हणतो डोंट लॉफ ओ फूल्स इन द नॉर्थ, द अर्थ इज राऊंड. हे दक्षिणेकडे जाणारं सहारा वाळवंट पूर्ण पृथ्वीला चक्कर मारून उत्तरेला तुमच्यापर्यंतही पोहोचणार आहे.
आणि म्हणून जगामध्ये कुठेही घडलेला अन्याय हा माझ्यावरती घडलेला अन्याय आहे. जॉन पॉल सार्त्र म्हणायचा का की आय एम रिस्पॉन्सिबल इवन फॉर द वॉर्स ऑफ माय टाईम. माझ्या वेळच्या महायुद्धांसाठी देखील मी जबाबदार आहे. का? अरे कारण मी जिवंत होतो आणि मी जिवंत होताना महायुद्ध झालीत, 1.5 कोटी माणसं मेलीत, मी जबाबदार आहे. असं आपल्या जीवनकाळात घडणाऱ्या जगातल्या प्रत्येक गोष्टीला आपण जबाबदार आहोत म्हणून टाळता येत नाही. अजून आपल्याला आपल्या जीवनात काय करता येईल? आपण असं पाहिलं की जीवनाला प्रयोजन शोधावं लागतं. हे जग बदलण्याचं आपलं प्रयोजन आहे जीवनाला. कोणतं जग बदलू? आपल्या प्रत्येकाच्या अवतीभोवती कोणती ना कोणती समस्या दत्त म्हणून खरं म्हणजे वाट बघत असते आणि आपल्याला म्हणत असते, अरे जरा बघ माझ्याकडे. फक्त आपण डोळे उघडून बघत नसतो, कारण आपले डोळे कुठेतरी दुसरीकडे लागत असतात. सुजित कुट्ट्यांच्या अरेस्ट पोस्टवर आपले डोळे लागलेले असतात. मग कसं निवडावं की आयुष्याचं प्रयोजन? मी आयुष्यात कोणाचं भलं करू, कसं भलं करू, कोणती समस्या सोडवू, कोणता प्रश्न निवडू? एक कोणता तरी प्रश्न मी निवडला पाहिजे. तो प्रश्न मी निवडला की माझ्या जीवनाचा प्रश्न सुटतो. बरं का, ही मोठी गमतीदार गोष्ट आहे की मी दुसऱ्यांचा प्रश्न सोडवायला निवडला की मी कशासाठी जगू हा माझा प्रश्न सुटतो. मोठी गंमत असते. जोपर्यंत मी कोण, मला काय, मला किती, आपण स्वतःच एक प्रश्न बनून जातो. दुसऱ्याचा प्रश्न निवडा की तुमचा जगण्याचा प्रश्न सुटतो. मग हा दुसरा कोणता निवडायचा? महात्मा गांधींचं एक मोठं सुंदर वाक्य आहे. असंच माझ्यासारखा तुमच्यासारख्या कोणीतरी गोंधळल्याने त्यांना विचारलं की बापू, जेव्हा असं खूप जीवनात प्रश्न पडतो की काय करावं समजत नाही, तेव्हा कसं करावं, कसं शोधावं, तर ते हसले. ते म्हणाले, अरे खूप सोपं आहे. त्यांना सगळं सोपं वाटायचं. तुला मी एक जादूचा तावीज देतो, असं म्हणाले. त्यांचं फार प्रसिद्ध वाक्य आहे, आय शॅल गिव्ह यू अ टॅलिस्मन. मी तुला एक जादूचा तावीज देतो, असा तावीज की ज्याच्यामुळे कोणताही प्रश्न सुटकीसारखा सुटून जाईल. असं जेव्हा तुला वाटतं तेव्हा ते म्हणाले की व्हेन सेल्फ बिकम्स टू मच इन यू, स्वार्थ जेव्हा तुझा फार प्रबळ होतो आणि जीवनात पुढे काय करू हे तुला कळत नाही, गोंधळात पडतो, अंधार येतो, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचार. आपल्या डोळ्यासमोर तू आयुष्यभरात पाहिलेल्या सगळ्यात दुःखी, कष्टी आणि हतबल मानवाचा चेहरा डोळ्यासमोर आण. तो कोण मानव आहे आठवून बघ. आणि तो जो सगळ्यात जास्त दुःखी, कष्टी, निर्बल माणूस तू पाहिलास, तो तुझा जादूचा तावीज आहे. कारण तू स्वतःला प्रश्न विचार की मी जे पुढचं पाऊल उचलू जात आहे त्यामुळे या माणसाचं काही भलं होणार आहे का? याची हतबलता काही दूर होणार आहे का? गंमतच आहे. त्यांनी असं नाही म्हटलं की भारताचं काय होणार आहे, जगाचं, मानवतेचं काय होणार आहे, अशा ॲब्स्ट्रॅक्टमध्ये नाही बोलले. त्यांनी एक आपल्या हातामध्ये कसोटी दिली जी हातामध्ये पक्के धरता येते की आपला टॅलिस्मन आठवून बघा. आणि काय कठीण नाही, आज रात्री झोपण्यापूर्वी आठवून बघा की तुम्ही पाहिलेला आपल्या जीवनात सगळ्यात दुःखी, कष्टी कोण हतबल, निर्बल माणूस पाहिला. आणि मग जे पुढचं पाऊल मी उचलू जाणार आहे ते पाऊल कोणतेही असू शकतं. कोणत्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज असू शकतो, किंवा अमेरिकेत जाण्यासाठी ग्रीन कार्डसाठी केलेलं ॲप्लिकेशन असू शकतं, किंवा अजून काही असू शकतं. ते जे पाऊल मी उचलू जाणार आहे त्यामुळे त्या माझ्या टॅलिस्मनचं काही भलं होणार आहे. आणि गांधीजी असं म्हणाले की तुमच्या मनातले सगळे जे काळोख आहे तो नष्ट व्हायला लागेल. मोठी सुंदर कसोटी आहे, वापरून बघा. आणि जो टॅलिस्मन सापडेल तो कोण असू शकतो, कोणी असू शकतो. तुमचा टॅलिस्मन शक्य आहे की आजच तुमच्या घराच्या बाहेर वाट बघत असेल. बरं का, त्या बाबा आमटेला वरोराच्या रस्त्यावरती बाजूला पडलेला असाच तो कुष्ठरोगी सापडला. तो वकील, तरुण वकील रस्त्याने जात होता. त्याला दुर्लक्ष करता आलं असतं त्या कुष्ठरोग्याकडे, केलंही होतं.
आतमध्ये काहीतरी बोचलं, परत आले, त्या कुष्ठरोग्याला उचललं आणि मित्रांनो, त्या क्षणी मुरलीधर आमटे नावाच्या एका सामान्य वकिलाचा बाबा आमटे जन्माला आला. असाच कोणीतरी आपल्या प्रत्येकाची वाट बघत असतो. माझ्या आयुष्यामध्ये घरावरती एका रात्री टक 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 झालं आणि उघडलं. एक आदिवासी बाई लहान आजारी मुलाला घेऊन आली. ते मूल माझ्या घरीच मेलं, वाचू नाही शकलो मी त्याला, इतकं ते गंभीर आजारी होतं. काही मिनिटातच ते मेलं. पण त्याच्याहून जास्त दुःखी कष्टी निर्बल माणूस मी पाहिलेला नाही. माझा टॅलिस्मन मला त्या दिवशी सापडला. सगळे भ्रम, सगळे गोंधळ दूर झाले. कोणतीही प्राथमिकता ठरवताना मला एकच प्रश्न विचारावा लागतो की भारतामध्ये दरवर्षी जी 10 लाख मुलं अशी मरतात, एकूण 18 लाख मुलं मरतात, त्यातली 10 लाख तर नवजात बालकं मरतात. मी जे करू जाणार आहे त्यामुळे त्याचं काय होणार आहे? त्याचं काही भलं होणार आहे? मी आज जे इथे भाषण देतो आहे त्यामुळे त्याचं काही भलं होणार आहे? याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पण आपल्या जीवनात एक असा टॅलिस्मन शोधून घ्या, कुठेतरी तो वाट बघत असेल. मुद्दाम शोधायला, तीर्थयात्रा करायला कुठे जायची गरज नाही आहे. आणि जो तुमचा टॅलिस्मन असेल, तो दुःखी कष्टी माणूस, तुम्हाला खरं सांगतो, जाऊन त्याचे पाय धरा रे. तो तुमचा विठ्ठल आहे, तुमचा तो उद्धार करून टाकेल, तुमचा बाबा आमटे करून टाकेल तो. कारण तो आपल्याला आपल्या स्वार्थाच्या, अहंकाराच्या एवढ्याशा टाईट पिंजऱ्यामधनं आपल्याला मुक्त करून टाकतो. नाहीतर आपण सगळे कैदी आहोत, प्रिझनर. त्याच्यामधनं आपल्याला मुक्त करण्याची शक्ती, तो आपला उद्धार करता. आपण कसला त्याचा उद्धार करतो रे? त्याचे पाय धरले, तो आपला विठ्ठल आहे, त्याचे पाय धरा, तो आपला उद्धार करून टाकतो. असं एक प्रयोजन, असा एक प्रश्न, तो प्रश्न काहीही असू शकतो. भ्रष्टाचाराचा असू शकतो, झोपडपट्टीतल्या मुलांच्या शिक्षणाचा असू शकतो, दारूमुळे ग्रसित स्त्रियांचा असू शकतो, ज्यांना उद्याचं खायला मिळत नाही अशा भिकाऱ्यांचा असू शकतो, ज्यांना आयुष्यात कोणतीच स्वप्न नाहीत म्हणून सगळी संपली म्हणून हातात बंदूक घेतली त्या आदिवासी मुलांचाही असू शकतो. कोणाचंही स्वप्न, कोणाचाही प्रश्न असू शकतो. पण ते एक प्रयोजन निवडा. इट्स अ गोल्डन हँडशेक. त्याचंही भलं होतं, आपलंही भलं होतं. आता अडचण एकच जाते की असं काही करायचं म्हटलं की काहीतरी नेमके निर्णय घ्यावे लागतात. ते आपोआप चमत्कार होऊन जात नसतो. पण आपल्याला नेमका निर्णय घ्यावा लागतो आणि तो निर्णय उद्या नाही घेता येत, तो आज घ्यावा लागतो. कारण उद्या कधीच येत नसतो. म्हणून आपल्याला निर्णय घ्यावा लागतो की माझ्या आयुष्यातला रोज 1 तास तरी मी दुसऱ्याच्या भल्यासाठी देऊ शकेन. या तरुण पिढीला मी आवाहन करणार की आयुष्यातलं 1 वर्ष तरी समाजासाठी देऊ शकाल. आणि जे भरपूर कमावतात त्यांना मी म्हणणार की तुम्ही 1 वर्ष देऊ शकत नसाल, आपल्या उत्पन्नाचा 10% भाग तो तुम्ही दुसऱ्याच्या कामासाठी देऊ शकाल की नाही? तुम्ही काही उपाशी नाही राहणार आहात, पण दुसऱ्या कोणाचा उपवास नक्कीच सुटणार आहे. तर मी माझ्या आयुष्याचा काहीतरी तुकडा काढून, म्हणजे मी स्वतःला, आय शुड गिव्ह माय सेल्फ, माझ्या आयुष्याचा काही भाग, माझ्या उत्पन्नाचा काही भाग. बिल गेट्सनं तर त्याचं केवढं मोठं उत्पन्न दिलं आपण पाहिलं. अनेक तरुणांची स्वप्न असतात बिल गेट्स बनण्याची. हा दुसरा बिल गेट्स बना. म्हणून हा संकल्प काहीतरी नेमका करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. एक अडचण आपल्याला जाते की अवतीभोवतीचे लोक काय म्हणतील, शेजारी पाजारी, नातेवाईक, मित्र, ते म्हणतील अरे वेडा का, जग माझ्याकडे काय कसं बघेल. विनोबांचं एक मोठं सुंदर वाक्य आहे, कळीचं वाक्य आहे. मी तर असं म्हणेल की स्ट्रॅटेजी बिझनेसवाले म्हणतात, याच्याहून अधिक स्ट्रॅटेजिक वाक्य मी वाचलेलं नाही. विनोबा असं म्हणाले, जगाकडे पाठ फिरवा म्हणजे जग तुमच्या पाठीशी उभं राहील. या अख्ख्या जगाला आपल्या पाठीमागे आणायला काहीच करावं लागत नाही. जस्ट टर्न युअर बॅक.
जगाकडे पाठ फिरवा. ते करायला काही नाही, फक्त 180 डिग्रीमधनं टर्न अराउंड. फक्त आपल्यालाच काहीतरी करावं लागतं, अख्खं जग आपल्या पाठीशी उभं राहतं. असा एक निर्णय आपल्याला घ्यावा लागतो. असा निर्णय घ्यायला आपल्याला आपला आत्मसंकल्प लागतोच. मी जगतो कशासाठी याचं उत्तर शोधावं लागतं. आपल्याला अनेक वेळा आपल्याला एक मित्रांचा ग्रुप लागतो. महाराष्ट्रामधल्या तरुणांचा तसा एक ग्रुप निर्माण या नावाने निर्माण करण्याचा काम सुरू झालं आहे. नाही तसा गट महाराष्ट्रात उभा राहिलेला आहे. आणि हे 300 तरुण तरुणी महाराष्ट्रात जागोजागी समजून घेतात आहेत समाज कसा आहे, समाजातले प्रश्न काय आहेत, आणि मुख्य काय निर्माणचा हेतू, अर्थपूर्ण जगण्याचा शोध. अर्थपूर्ण म्हणजे पैसा नाही, वेगळा अर्थ. या जगण्याला काय अर्थ आहे, हा अर्थ शोधण्याचा तो प्रयत्न आहे. हा अर्थपूर्ण जगण्याचा शोध करणारी ही जी निर्माणमधली युवा मुलं मुली तरुण तरुणी महाराष्ट्रातले आहेत, तुमच्यापैकी ज्या तरुण तरुणींना अशी स्वप्न पडत असतील की हा समाज बदलवून जाईन मी, ते निर्माणमध्ये सामील होऊ शकतात. मित्रांनो, आपण आज काही संकल्प पाहिलेत. आपण आज काही सामूहिक संकल्प केलेत. पण आज रात्री झोपण्यापूर्वी ते स्वतःशी संकल्प करून घ्या. पहिला संकल्प की हे एकदाच मिळालेलं अमूल्य आयुष्य मी पैशांच्या तुकड्यासाठी विकणार नाही. हा मूर्खपणाचा सौदा मी अजिबात करणार नाही. या सौद्याला किती जरी ग्लॅमर दाखवण्यात आलं, कितीही याची जाहिरात झाली, किती याला गोंडस नावं दिली, तरी शेवटी हा मूर्खपणाचा सौदा आहे, हा तोट्याचा सौदा आहे. हा सौदा मी करणार नाही. दुसरा संकल्प आपण केला की माझ्या आयुष्याचं प्रयोजन शोधूनच काढीन, माझ्या आयुष्याला एक प्रयोजन मी मिळवणारच. तिसरा संकल्प आपण केला की जशा जगात जन्माला आलो तशा जगात मरणार नाही. हे जग बदलून जाईल. आणि हे जग बदलण्यासाठी आपण सप्तसूत्री कार्यक्रम देखील पाहिले की काय काय करता येऊ शकतं. आपल्या समाजातली शेकडो माणसं त्या तऱ्हेने जग बदलत आहेत. आपण एकटे नाही आहोत. आणि एकटे असलो तरी आपण फुलपाखराचे पंख तर फडफडवलेच पाहिजे. आणि जगाकडे पाठ फिरवली तर जग आपल्या पाठीमागे येणारच आहे. म्हणून आपण हे काही संकल्प केले. आता एक शेवटचा प्रश्न तरी उरतो. आणि तो प्रश्न संकोचत चुकचुकत नंतर तुम्ही विचारण्यापूर्वीच मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तो प्रश्न कसा की हे सगळं झालं तरी हिंमत होत नाही हो. बरोबर आहे प्रश्न. काय करावं यासाठी, ते याचं उत्तर मी नाही देणार आहे. याचं उत्तर मी तुम्हाला महात्मा गांधींच्या तोंडातून देणार आहे. मिठाचा सत्याग्रह जेव्हा गांधीजींनी जाहीर केला 1930 साली, त्या सत्याग्रहाच्या मागचा विचार काय होता की मूठभर मीठ समुद्रकाठी तुम्ही बनवलं ब्रिटिश कायदा मोडून, ते ब्रिटिश सत्ता तुम्ही पालथवू शकता. आज जे आपण बोललो की फुलपाखराने पंख फडफडवले तरी राजसत्ता कोसळू शकते. मोतीलाल नेहरू त्यावेळचे भारतातले अगदी सगळ्यात प्रसिद्ध वकिलांपैकी एक होते. काँग्रेसचे मोठे नेतेही होते. त्यांनी गांधीजींना एक 22 पानी पत्र लिहिलं. बॅरिस्टर होते. एखाद्या वकिलाची नोट असावी तसं त्यांनी एक वकिली पत्र लिहिलं की गांधीजी, तुम्ही खूप मोठे नेते आहात, महान आहात, पण तरी तुमचा अंदाज चुकला. अहो, तुम्ही चिमूटभर मीठ बनवलं तर ते ब्रिटिश सत्तेला काय त्याचं, ते पूर्णपणे तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, म्हणतील बनाव मीठ. त्यांचं काहीच जात नाही. एवढी मोठी विराट ब्रिटिश सत्ता तुमच्या चिमूटभर मीठ बनवण्याने काहीही होणार नाही आहे. ती दुर्लक्ष करेल, तुमचं हसं होईल. कृपा करून हे आंदोलन मागे घ्या, नाही तर तुमचं हसं होईल. त्या 22 पानी पत्राला गांधीजींनी उत्तर लिहिण्यासाठी महादेव देसाईंनी विचारलं त्यांचे सेक्रेटरी, बापू उत्तर लिहायचं, एक पोस्टकार्ड घे म्हणाले. एक पोस्टकार्ड घेतलं. त्याच्यावर पत्र लिहिलं मोतीलाल नेहरूंना, प्रिय मोतीलाल, तुम्हारा पत्र मिला, करके देखो तुम्हारा बापू. संपलं.
कोणत्याच तर्काला उत्तर दिलं नाही, कारण प्रश्न तर्काचा नव्हताच, प्रश्न श्रद्धेचा होता आणि श्रद्धेला तर्काने उत्तर देता येत नाही. कोणताच तर्क दिला नाही, एवढंच म्हणाले करून पहा. मनामध्ये द्विधा आहे, करून पहा. धाकधूक होते, करून पहा. पावलं डगमगतात, करून पहा. मोतीलाल नेहरूंनी कपाळाला हात लावला की 22 पानिपत्राला एवढंच पोस्टकार्डचं उत्तर, म्हातारा इन्क्युरेबल आहे. असं म्हणून त्यांनी जाहीर केलं की मी या तारखेला अलाहाबादहून निघणार आहे. अलाहाबादला राहायचे, अलाहाबादहून निघणार आहे आणि बंगालच्या उपसागरावर तिकडे जाऊन ते कुठेतरी मिठाचा सत्याग्रह करणार. जाहीर केलं त्यांनी की इथे इथे जाऊन मी मीठ बनवणार आणि मिठाचा कायदा तोडणार. त्यांना खात्री होती की ब्रिटिश सरकार पत्रास घालणार आहे, काय आहे, मीठ बनवा की, दुर्लक्ष करेल. पण आता म्हाताऱ्याने म्हटलं आहे, नेता आहे तो, त्यांना ते म्हटलं ते करावं लागणार. ज्या तारखेला ते निघणार होते त्याच्या आदल्या दिवशी निघण्यासाठी सामान बांधलं, बॅग भरली, झोपले. उद्या सकाळी उठून निघायचं आहे मिठाच्या सत्याग्रहाला. रात्री 12 वाजता दारावरती टक 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 झालं. त्या काळात रात्री 12 वाजता टकटक झाली तर अर्थ एकच असायचा, ज्यांनी आपली भरलेली बॅग उचलली, दार उघडलं, बाहेर ब्रिटिश सैनिक हातामध्ये वॉरंट घेऊन उभे, ब्रिटिश कायदा तोडल्याविषयी आणि राजद्रोहासाठी तुम्हाला अटक करण्यात येत आहे. मोतीलाल नेहरूंनी त्या ब्रिटिश सार्जंटला असं म्हटलं की एक टेलिग्राम करू का? ते म्हणाले राजकीय टेलिग्राम नाही करता येणार. म्हणाले राजकीय संदेश नाही, पर्सनल संदेश आहे. बरं ठीक आहे, पाठवा. मोतीलाल नेहरूंनी टेलिग्राम घेतला आणि लिहिला, प्रिय बापू, करने के पहले ही देख लिया. तर आजच्या तारुण्यात प्रवेश करणाऱ्या तुम्हा सर्व युवांना आणि वेदला देखील, तारुण्यात प्रवेश करणाऱ्या वेदला मी सगळ्यांना म्हणेल की या जीवनाचं काय करू, करके देखो. या जीवनाचं काय करू हा आपल्या समोरचाही प्रश्न. त्याचं 2 पद्धतीने उत्तर अभयदादांनी आत्ता दिलं. आपल्याला एक स्लोगन लागते, एक अँकरिंग कॉग्निशन असं त्याला म्हणतात मानसशास्त्राच्या भाषेत. आपल्याला एक विचार लागतो, तो छोटासा विचार करके देखो. पण त्याच्या मागचे सगळे संकल्प जे त्यांनी सांगितले ते यथाशक्ती आपण आपल्या आयुष्यामध्ये पण हिरिरीने, प्रामाणिकपणाने आणि स्फूर्तीने जागवण्याचा आज आपण प्रयत्न जर केला तर गांधींचं जो बदल तुम्ही घडवू पाहता तो बदल स्वतः व्हा, हे जे सूत्र आहे ते आपण निदान आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रत्यक्षात आणू शकू. आणि ते जर आणलं तर आपल्या फुलपाखराला पंख फडफडवताना आनंद नक्की जास्त होईल.